क्रमांकाचा वर्ंगवाडी 11 संघ खेळायला आला। गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन भाई झिंजाड, माननीय मंजाभाऊ दादा झिंजाड, माननीय शंकर झिंजाड दादा वर्ंगवाडी। हा मॅच चालू करायची एक वाजू आपण इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या ट्रान्स या ठिकाणी वाजू। आणखीन एक सूचना आहे, या ठिकाणी 12:30 वाजता आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत। जय माता दी ग्रुप नावाशिवा सन्माननीय राजू शेठ झिंजाड आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांच्या वतीनं आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन्ही दिवस अन्नदान केले गेलेलं आहे। राजू शेठ झिंजाड त्यांचा संपूर्ण जय माता दी ग्रुप नावाशिवा यांचं देखील आम्ही आभार नक्कीच व्यक्त करतो। पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते गारखिंडीचं क्रिकेट पहिल्यापासूनच फुलवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं आणि प्रत्येक वर्षी मंडळाला फार मोठं योगदान असतं, बाळासाहेब चौधरी अर्थात गॅफोर या नावानं त्यांची क्रिकेटमध्ये ओळख होती, असे सन्माननीय बाळासाहेब चौधरी, सन्माननीय विलास शेठ झिंजाड गत वर्षीच त्यांनी पारितोषिक सांगितलं होतं आणि दिलेला शब्द मात्र पाळला। विलास शेठ झिंजाड असतील, बाळासाहेब चौधरी असतील यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्या समवेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा शेठ मोरे देखील आहेत, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। ओव्हर टू नवनाथ सर। हॅलो, धन्यवाद नरेशजी डोमे सर, धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सर। तर नक्कीच आपण पाहत आहोत शिवझुंजार ग्रुप आयोजित गारखंडी प्रीमियर लीग आणि गारखंडी प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस आपण या ठिकाणी संपन्न करतोय। कैलासाशी सीतारामदादा चौधरी, कैलासाशी दिलीपजी म्हस्के आणि संदीप पाटील वराळ यांच्या स्मरणार्थ सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा गेली 7 वर्ष आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि नक्कीच आजच्या दिवसातील म्हणजे कालच्या लॉटची ही नक्कीच आपण पाहत आहोत। आजची देखील एक पहिली मॅच आनंदवाडी फायटर्स आणि वरंगलवाडी 11 अशी जी की आपल्याला पाहायला मिळते। सर्वप्रथम टॉस जिंकून नाणेफेक जिंकत वरंगलवाडी 11 या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। इतर सलामीची जोडी आपण पाहत आहोत। टाकी डोकेश्वर या गावचा तेजपुंज तारा इथे मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला पाहायला मिळत आहे धीरज आणि एक गावचा खेळाडू पंकज उर्फ गोंड्या, हा चेंडू आपण पाहत आहोत हवेमध्ये असेल आणि झेल सटकलाय। कॅच नक्कीच इथे आपण पाहत आहोत ड्रॉप आहे। शिवझुंजार मित्र परिवारानं केलेले कष्ट, मेहनत आणि नक्कीच जे आपण पाहत आहोत गेली 2 महिने या क्रिकेटची वावा जे की आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते। स्वप्नील शेठ गायकवाड यांच्या वतीने गोंड्याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। पाहायचं आपल्याला एक जीवदान खरं तर इथे गावचा खेळाडू आहे पंकज आणि त्याला सुद्धा जे आपण पाहतोय भेटलेला आहे। आता धीरजची बॅटिंग आपल्याला पाहिजे आहे। याच बरोबर आज मात्र थांबायला तयार नाही, आल्या बरोबर धीरजच्या बॅट मधून एक आसमानी सनसरी षटकार, साधावा फटका असा धुआधार, हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार। या ठिकाणी धीरज गायकवाडच्या प्रत्येक षटकारासाठी षटकार हॅट्रिकसाठी मंगेश गायकवाड यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे। गावातील खेळाडू असो वा बाहेरचा खेळाडू असू द्या, त्या खेळाडूनं आदेश गायकवाड यांच्या वतीने सुद्धा धीरजच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ देखील इथे आपण पाहतोय संपन्न झालाय आणि स्कोअर कार्डवरती जर पाहिल्या तर आनंदवाडी फायटर टीमच्या 12 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 25,000 रुपये। आयुष्य रोड लाईन्स आदरणीय विलास शेठ रबाजी झिंजाड आणि बाळासाहेब मतारबा चौधरी यांच्या वतीने आहे। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहोत पप्पू शेठ गडगे, शिवतेज ट्रेडिंग कंपनी आलेफाटा आणि संतोष शेठ चाटे, बळीराजा कृषी सेवा केंद्र आलकोडी यांच्या वतीने आहे। तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय 15,000 रुपये संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आहे। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये धोंडीभाऊ शेठ झिंजाड वाईस चेअरमन गारखंडी यांच्या वतीने आहे। जायचंय परत एकदा मैदानाच्या आतमध्ये। ओव्हर क्रमांक 2 नितीनभाई आणि याच बरोबर क्लीन बॉल फर्निचर उद्ध्वस्त केले। पहिला हादरा पंकज बाद।
साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू थँक्यू. कैलासवासी सीतारामदादा चौधरी यांचे पिताश्री रंगनाथदादा चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादा, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि खरं तर ज्यांचं समालोचन ऐकून 7 ते 8 वर्षापासून आम्ही सुद्धा समालोचनाला सुरुवात केली आणि नक्कीच कुठेही जाऊ द्या, महाराष्ट्रभर प्रवीण गायकवाड सरांचं सातत्याने भरपूर मार्गदर्शन असतं आणि खास माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रवीण गायकवाड सर यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी सुद्धा आलेलं आहे. प्रवीणजी गायकवाड सर, काल मात्र चेंडू शेट्टी सर सुद्धा आपल्या मैदानावरती होते. आज खरं तर नरेश ढोमे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे परम मित्र अनिलदादा जिंदाड यांच्या वतीने सुद्धा खास माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि नक्कीच आपण पाहत आहोत आज देखील मैदानावरती तुम्हाला बरेच म्हणजे नरेश ढोमे सर, प्रवीणजी गायकवाड सर, दीपक मंडले सर यांची शब्दफेक तुम्हाला ऐकायला मिळेल. तर वैभव काटोरे सर असतील, त्याचबरोबर फिरोज मुलानी सर असतील, गोविंद गुंड सर असतील, यांची पंचगिरी सुद्धा आपण पाहिलेली आहे. हा चेंडू पायचे मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. संदीप बॉल पर्यंत पोहोचेल आणि तोपर्यंत घेतली जाईल एक धाव. एका धावेनं संघाची धाव संख्या 13 रन. धीरज गायकवाड स्ट्राईकवरती पोहोचलाय आणि धीरज गायकवाड यांच्या प्रत्येक षटकारासाठी आमचे दाजी सन्माननीय विशाल पंडित यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक धीरज गायकवाड यांच्या प्रत्येक षटकारासाठी. धन्यवाद. 13 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरजची बॅटिंग कालपासून जेमतेम आपल्याला जास्त पाहायला मिळाली नाही आणि इथे देखील फायचे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे प्रवीण आणि नक्कीच आपण पाहतोय बॉलला तिथं अडवलं देखील गेलंय. तोपर्यंत नक्कीच आपण पाहणार आहोत. धाव देखील घेतली जाईल. 2 धावा इथे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाव्यांना संघाची धाव संख्या 15 धावा स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पलीकडच्या बाजूला नक्कीच आमचे परम मित्र गणेश शेठ टावरे आणि ऋतिकजी फाफळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. भरपूर खेळाडू काल आणि 7 वर्षे या मैदानावरती खेळलेले आहेत. परंतु नक्कीच पारनेर तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू इंजरीमुळे थोडासा क्रिकेटपासून दूर आहे. पलीकडच्या बाजूला मधुरजी धुळे हे सुद्धा या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नितीनभाई जिंदाड मारा करण्यासाठी याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय. खरं तर गुडघा टेकवला होता परंतु बॅटवरती परफेक्ट बॉल येऊ शकला नाही. हाही चेंडू इथे आपण पाहतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या 15 या धाव संख्येपर्यंत जे आपण पाहतोय स्थिर आहेत. बाबाजी शेठ कामकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. याचबरोबर धीराजच्या बॅट मधून चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दाढ, फोडलाय पहाड, षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. धीरज गायकवाड खरं तर या फटक्यांसाठी माहीर मानला जातो आणि तो त्याचं स्किल इथे दाखवतोय. टार्गेट केलंय नितीनभाई जिंदाड यांना. 6 धावा. याच बरोबर परत एकदा आक्रमण आणि इथे चेंडू जातो एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर सन्माननीय अनंता शेठ जिंजाड सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय मनोहर शिंदे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे जुने पंच PG उजगरे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. दौलत शेठ जिंजाड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नुकतंच ज्यांचं शुभागमन झाले, ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दिली, व्हाईस चेअरमन सन्माननीय धोंडीभाऊ शेठ जिंजाड आपणही उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नील शेठ गायकवाड यांच्या वतीने वल्लभ काणेच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धाव फलकावरती आपण पाहत आहोत 25 धावा. अजय शेठ चौधरी
यांच्या वतीने सुद्धा वल्लभच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त मॅच आणि नक्कीच उन्हाचा तडाखा आहे, परंतु तरी सुद्धा खेळाडू तुम्ही आतमध्ये पहा. या वर्षी खरं तर निगोज प्रीमियर लीग गाजवली, कळस प्रीमियर लीग गाजवली, नांदूर पठार प्रीमियर लीग देखील गाजवली आणि रांधे प्रीमियर लीग सुद्धा गाजवली. असा रांधे गावचा एक उभरता सितारा रॉनी साबळे गोलंदाजीसाठी परत एकदा आपण पाहत आहोत तयार. ओहो, हा चेंडू पाहायचा आपल्याला. आखूट टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक सोमाकडून झालेली चुकी. इथं जे आपण पाहतोय त्याला माघात पडेल, नाहीतर संघाला माघात पडेल. स्कोअर कार्डवरती आपण पाहत आहोत एका धावेनं संघाची धाव संख्या 26 या धाव संख्येपर्यंत जी की आपण पाहत आहोत पोहोचलेली आहे. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेला आपण पाहत आहोत. रोहननं जर विकेट घेतली तर नक्कीच आपण पाहत आहोत त्याचे परम मित्र ऋतिक फापाळे आणि गणेश शेठ टावरे च्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक रॉनीसाठी जे काही दिलं जाईल. वल्लभ काने नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि त्याला एक जीवदान खरंच इथं आता भेटलेलं आहे. गोलंदाज तयार रॉनी. ओ, हा चेंडू जबरदस्त भन्नाट वेगाचा टाकलाय. धीरजला मात्र डांबून ठेवलंय, रोखून धरलंय अजिबात. धीरजला या संपूर्ण काल सुद्धा आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. सर्व गोलंदाजांनी शांत ठेवलं गेलंय आणि इथे आज सुद्धा तोच प्रयत्न वरंगलवाडी 11 या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे भाऊदादा झिंजाड, शंकरदादा झिंजाड आणि नितीनभाई झिंजाड यांच्या मालकीची टीम आहे वरंगलवाडी 11. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहत आहोत आनंदवाडी फायटर्स हा सुद्धा संघ जो की आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय स्वप्नील शेठ गायकवाड, संतोष शेठ शिरोळे आणि आकाश शेठ गायकवाड यांच्या मालकीची टीम आहे. प्रवीणभाई चौधरी आपण पाहतोय बॉलला फीड करतील. 1 या धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढली जाते. 27 रन स्कोर कार्डवरती जे की आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल याच मैदानावरती खरं तर संदीप गायकवाड नट्या या खेळाडूला आपण पाहिलेलं आहे. अर्धशतक त्याही खेळाडूनं काल या मैदानावरती ठोकलेलं आहे. योगेश लंके याही खेळाडूची बॅटिंग काल आपण या मैदानावरती पाहिलेली आहे. आणि नक्कीच आज आणि उद्याचा दिवस देखील बरेचसे पारनेर तालुक्याचे तारे सितारे या मैदानावरती झळकताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि काल ज्या ज्या खेळाडूंनी चांगला खेळ केलेला आहे त्या सर्व खेळाडूंच्या क्लिप ज्या आहेत ना त्या cricklive.in माध्यमातून युट्यूबवरती प्रत्येक खेळाडूला आपापल्या पाहता येतील. वल्लभला ना डिंगडोंग कामोटे टीमचे खरं तर कॅप्टन आहेत अक्षय बाबू फापाळे. मुंबईला ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत आणि वल्लभच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून दिलं जाईल. गोलंदाज रोहन साबळे परत एकदा. याचबरोबर आई चेंडू आपण पाहत आहोत डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. चौका. हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. 31 धाव फलकावरती ज्या की आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसरं जे प्रगती पाथावरती स्कोर कार्ड वरती मार्गस्थ लागतंय. ओ, शॉर्ट पिच बॉल आणि त्याला पाठवलंय स्टेडियमच्या बाहेर. खणखणी षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. एक चेंडू शिल्लक आहे. आनंदवाडी फायटर्स आणि वरंगलवाडी 11 अशी मॅच चालू आहे. यानंतर अष्टविनायक मित्र परिवार आणि मळगंगा 11 दोनही टीम रेडी राहा. ओ, यावेळेस बॉलची गती थोडीशी रोहननं कमी ठेवली आणि चांगलं क्रिकेट इथे आपल्याला रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण पाहत आहोत 37 धावा. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 72 0637.
यावर्षी नक्कीच आपण पाहत आहोत म्हणजे माझ्याकडं प्रवीण सर 8 ते 10 टुर्नामेंट राहुरीला असतात आणि सगळ्यात म्हणजे हनुमान जयंतीच्या सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा असतात. आत्ताच म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. 15 ते 21 राहुरीला परत एकदा टुर्नामेंट आहे आणि 8 ते 10 त्या क्रिकेटच्या स्पर्धा करत असताना प्रवीण गायकवाड सर माझ्या बाजूलाच बसलेत की काय असं फील होतं. कारण सरांच्या ज्या ट्रान्स आहेत ना त्या खरंच एक वेगळे वातावरण निर्मिती करत असतात. महाराष्ट्रभर प्रवीण सरांचा आवाज ट्रान्सच्या माध्यमातून जो की आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कर्नाटक असेल भरपूर म्हणजे बाहेर खूप प्रतिसाद आहे आणि खूप आनंद होतो की कैलासाची सीतारामदादा चौधरीचा हुबेहूब आवाज आहे प्रवीणजी गायकवाड सर. आणि तालुक्यात सातत्याने म्हणजे तालुक्यात नाही तर तालुक्याच्या बाहेर सुद्धा माझ्या पाठीवरती सातत्याने प्रवीण सरांचा हात आहे. कुठेही जाऊ द्या फक्त प्रवीण सरांना एक कॉल करायचा आणि भरपूर मार्गदर्शन प्रवीण सरांच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळतंय. आणि उगच कुठल्याही एखाद्या माणसाचं नाव मित्रांनो होत नाही. काल तुम्ही पाहिलं असेल म्हणजे खरं तर समालोचकांचा व्यवसाय असतो पैसा कमवणं, परंतु काल प्रवीण सरांनी भरपूर म्हणजे खेळाडू असतील समालोचक असतील सर्वांवरती पैशाची लय लूट केलेली आहे. प्रतीक चौधरी यांचं सुद्धा याच्यामध्ये बहुमूल्य वाटा आहे. म्हणजे गावातील जे जे कलाकार आहेत ना त्यांना वाव देण्याचं काम प्रतीक चौधरी करत असतात. वाईड बॉल पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर सन्माननीय अशोक शेठ पोपळगट हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. अशोक शेठ पोपळगट आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अरुण गायकवाड हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. खास आळकुटीवरून उपस्थित झालेले मुज्जूबाई आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आस्वारे दाजी हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे बंधू ज्यांनी या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर नाव कमवलं, प्रसिद्ध गायक आणि शाहीर सन्माननीय संतोष गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. याचबरोबर इथे पाहायचं आपल्याला बिग ॲट दी फायर ओरे ओरे छरा जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. या ठिकाणी लालू बोरुडे यांचे पिताश्री बोरुडे दाजी हे देखील व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पंचेचाळीस धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नांदूर पठार प्रीमियर लीग यावर्षी करण्याचा योग खरं तर प्रवीण आयर यांच्यामुळे आला आणि भरपूर म्हणजे ग्रामीण क्रिकेट खेळत असताना नांदूर पठार एक्सप्रेस म्हणून खरं तर प्रवीण आयर यांची ख्याती आहे. काय बॉल टाकलाय, वा जबरदस्त गोलंदाजी इथं जी की आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहतोय मंजभाऊ दादा जिंजाड वरंगळवाडी 11चे संघ मालक आहेत, ते सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही हार्दिक स्वागत. गोपाळदादा जिंजाड असतील, माजी चेअरमन सन्माननीय भाऊसाहेब चौधरी असतील, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. खामकर साहेब आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. रणझुंजारचे अध्यक्ष कित्येक वर्षे ज्यांच्याकडे अध्यक्षपद आहे गेनभाऊ दादा चौधरी, सीताराम दादांचे पिताश्री रंगनाथ दादा चौधरी आपलंही स्वागत. संतोष शेठ उजगरे, त्याचबरोबर लक्ष्मण शेठ उजगरे, पोपट चौधरी आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नांदूर पठार एक्सप्रेस मी यासाठीच म्हटलं होतं की काय जबरदस्त चेंडू टाकले तुम्ही पहा प्रवीण आहेरने. 7-8 वर्षापूर्वी नक्कीच आपण पाहत आहोत शिवजुम्नभूमी प्रतिष्ठान नांदूर पठार याही टीमचा दबदबा होता, परंतु व्यवसाय नोकरीनिमित्त सर्व खेळाडू मुंबईला पोचले. पोपट राजदेव असतील, प्रवीण असतील, रवी बोंटे असतील, नारायण गायखे असतील, सर्व खेळाडूंचा दबदबा होता. पण तो आज सुद्धा मुंबईत क्रिकेट खेळत असताना प्रवीण आहेर काय जबरदस्त गोलंदाजी करतात. ओ आई चेंडू सुंदर आहे आणि यस इथे आपण पाहत आहोत जबरदस्त गोलंदाजी प्रवीण आहेर द्वारा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय धाव फलकावरती 45 धावा आनंदवाडी फायटर टीमच्या. डीजे
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. तर नक्कीच आपण पाहत आहोत 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 45 धाबा आनंदवाडी फायटर टीमच्या झालेल्या आहेत. एक सूचना असेल, आता बरेच जण घरी जेवायला जातील, परंतु सन्माननीय राजू शेठ जिंजाड आणि मित्रपरिवार जय माता दी ग्रुप नावाशिवा यांच्या माध्यमातून 2 दिवस या ठिकाणी व्हेज बिर्याणी सौजन्य त्यांनी आपल्याला दिलेला आहे. जवळजवळ 300 ते 400 लोकांची बिर्याणी या ठिकाणी पोहोचलेली आहे. ही इनिंग झाल्यानंतर आपण जेवण चालू करणार आहोत. सगळ्यांसाठी आहे, सगळे खेळाडू, क्रिकेट रसिक, व्हेज बिर्याणी सगळ्यांसाठी आहे. आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला प्लेट देखील उपलब्ध आहेत. सगळ्यांनी नक्कीच या ठिकाणी येऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. व्हेज बिर्याणी राजू शेठ जिंदाड आणि मित्रपरिवार जय माता दी ग्रुप नावाशिवा यांचं देखील आम्ही विशेष आभार शिवझुंजार मित्रमंडळाच्या वतीनं व्यक्त करतो. धन्यवाद. तर काल गावच्या खेळाडूंना म्हणजे पहिल्यांदा क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि दुवादार गोलंदाजी केली असता हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. काल याच मैदानावरती आकाश बुळे या खेळाडूंना एक निर्धाव षटक टाकलेलं आहे. प्लस 5 विकेट 6 विकेट सुद्धा घेतले होते आणि 45 धाबा धाव फलकावरती आहेत. भूषण पाहायचं आपल्याला शेवटचं षटक हर्षलच्या हातामध्ये बॉल सोपवलाय, तर समोरच्या बाजूला एक विध्वंसक फलंदाज धीरज गायकवाड. ओ शॉर्ट फिश बॉल, परत एकदा फटका फसलाय, क्षेत्र तिथे खाली आहे आणि तोपर्यंत पाहूयात नितीनभाई जिद्दाड बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल गाव कंप्लीट केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता साज बाज आणि त्यावरती आणखीन एक पटकावलाय सरताज. 3 धावा इथं नक्की जे आपल्याला धाव फलकावरती येताना पाहायला मिळतील. 48 रन धाव फलकावरती आनंदवाडी फायटर्स या टीमच्या जे काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील शेठ गायकवाड, आकाश शेठ गायकवाड, संतोष शेठ शिरोळे यांच्या मालकीची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहत आहोत वरंगलवाडी 11 शंकरदादा जिंदाड, मंजभाऊदादा जिंदाड आणि नितीनभाई जिंदाड यांच्या मालकीची टीम आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जी काही आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज परत एकदा हर्षल, पहिला चेंडू सुंदर टाकला परंतु मिस फील्डच्या 3 धावा आल्या आणि आता दुसरा चेंडू आपल्याला पाहायचा आहे हर्षल कशा रीतीने टाकतोय. कैलासाशी शंकरांना गुळवे यांचे चिरंजीव तुषार गुळवे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आळकुटीचा बारासा मित्र परिवार या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत सहभागी आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच सर्व आळकुटीकरांचे मनापासून शिवझुंजार ग्रुपच्या वतीनं धन्यवाद आहेत, आभार आहेत. ओ हा चेंडू पाहायचा आपल्याला हलक्याशा हातानं जो काही फक्त टाकून दिला होता आणि या विकेटवरती हेच आपण पाहिलेलं आहे. जे अनुभवी गोलंदाज आहेत जास्त बॉल वळवण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त बॉल सॉफ्ट पद्धतीनं जे काही लाईन टू लाईन विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात आणि तोच बॉल हर्षलनं इथे सुद्धा टाकलेला आहे. फारसा अनुभव नाही परंतु टाकली ढोकेश्वरचे हे 2 अनुभवी खंदे फलंदाज आहेत समोर, सुनील ढोकले मास्तर आणि धीरज गायकवाड. दुसऱ्या बॉलवरती आपण पाहत आहोत फक्त 1 रन आलेली आहे. परत पलीकडच्या बाजूला आमचे नवनाथदादा निमसाखरे असतील, भरतशेठ चौधरी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बराचसा मित्र परिवार गावचा या स्पर्धेला जशी होईल तशी मदत करतायत आणि सीतारामदादा चौधरी यांचं नाव कसं अमर राहील याचा प्रयत्न करतायत. हा सुद्धा चेंडू जबरदस्त गोलंदाजी परंतु फर्स्ट बाउंडची एक चेतावणी सुद्धा गोलंदाजाला जी आपण पाहतोय दिली जाते. जबरदस्त गोलंदाजी इथं जी की आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती 3 रन आल्या, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवरती एकही धाव आली नाही. 3 चेंडू झाले. 3 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. गोलंदाजी इथे आपण पाहत आहोत तयार हर्षल. जास्त वेळ घेऊ नका, भरपूर मॅच आहेत आज. याही वेळेस मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक बॉल खाली, गणेश झेल झालाय. धीरज गायकवाड बाद, हर्षलला भेटलेली एक खणखणीत विकेट, फलंदाज बाद. घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी.
काल टीममध्ये नव्हते परंतु आज मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आतमध्ये खेळण्यासाठी सुद्धा जात आहेत. राजे उमाजी नाईक फायटर्स, त्याचबरोबर साई क्रांती आळकोटी, जे आळकोटी गावचं क्रिकेट आज देखील जिवंत ठेवण्याचं काम आमचे परम मित्र लालू बोरुडे करतायत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लालू, जे आपल्याला पाहायला मिळतील. जे आज खेळाडू नवीन आलेले आहेत त्यांनी नक्कीच पंचांना त्या ठिकाणी भेटून शानिशा करत चला. डिक्लेरेशन झोन वगैरे कुठे आहे? काल शुक्रवार त्यामुळे नक्कीच आपण पाहत आहोत. मुंबईकर येऊ शकले नाही परंतु आज सॅटरडे आणि संडे 2 दिवस मात्र सर्व मुंबईकर मित्र परिवार जे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, हलचल, 4 चेंडू झालेत, उर्वरित 2 बॉलचा नक्कीच आपण पाहतोय डावाचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धाव फलकावरती स्थिर आहेत आनंदवाडी फायटर टीमच्या. ओ हा चेंडू इथे पाहायचंय, जबरदस्त बॉल आणि याही बॉलवरती इथे आपण पाहत आहोत विकेट. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. 5 चेंडू टाकलेत हर्षलनं आणि फक्त आतापर्यंत 4 धावा दिलेल्या आहेत. काल संजय गायकवाड यांची सुद्धा गोलंदाजी आपण पाहिली. भूषण, त्याचबरोबर मंगेश गायकवाड याही खेळाडूंना, गावच्या खेळाडूंना आपण पाहिलेलं आहे. अजय चौधरी यांची सुद्धा गोलंदाजी काल आपण पाहिलेली आहे. जे गावचे खेळाडू सुद्धा आता म्हणजे बाहेरून आलेल्या खेळाडूंची सरस ठरतात हे काल दिवसभराच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे. गोलंदाज तयार हर्षल आणि हा सुद्धा चेंडू इथे पाहायचंय, कमालीचा टाकलाय. आणखीन एक विकेट. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू. जाऊ द्या रनआउटची विकेट नसू द्या गोलंदाजाला, परंतु 3 विकेट म्हणजे 3 गड्यांना बाद करण्यामध्ये हर्षल खरंच यशस्वी ठरलेत. पहिल्या इनिंगचा डाव संपलाय, 49 झाल्यात, 50 धाबा वरंगलवाडी 11 टीमला बनवायच्यात. एक सूचना आहे बरं का, जेवण चालू झालेलं आहे. व्हेज बिर्याणी आहे जय मातादी ग्रुप नावाशिवाय यांच्या माध्यमातून. स्टेजच्या उजव्या बाजूला बिर्याणी चालू आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल जेवण करून घ्यायचं आहे. संपर्क त्या ठिकाणी साधायचा आहे. त्या ठिकाणी पप्पू शेठ चौधरी स्वतः त्या ठिकाणी या सगळ्यांना जेवण देत आहेत. भरत शेठ चौधरी असतील. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय अण्णासाहेब जिंजाड हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे भास्करांना जिंजाड नेहमीच मंडळाला मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते ज्यांनी की तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेला दिलं, सन्माननीय विलास शेठ राबाजी जिंजाड, आयुष्य रोडलाईन्स आणि त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी हे देखील अगदी काल रात्रीच या ठिकाणी उपस्थित झालेत. फार मोठं योगदान या दोन्ही मान्यवरांचं आहे. विलास शेठ जिंजाड आणि बाळासाहेब चौधरी आपलं पुन्हा एकदा स्वागत. विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आनंदवाडी टायगरचे मावळे आम्ही ठरणार विजयाचे असल दावेदार. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय स्वप्नील गायकवाड, माननीय संतोष शेठ शिरोळे, माननीय आकाश गायकवाड, आनंदवाडी टायगर. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना, भीमराया माझा भीमराया. तर नक्कीच आपण पाहत आहोत आनंदवाडी फायटर टीमने 49 धावा बनवल्यात आणि वरंगलवाडी 11 टीमला 50 धाव्यांची गरज आहे. आणि या धावा कशा रीतीने होत आहेत हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल पारनेर तालुका भूषण आवाजाचा पहाड सर प्रवीणजी गायकवाड. धन्यवाद.
आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला, आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा, वर्ंगवाडी 11 संघ खेळायला आला. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन भाई झिंजाड, माननीय मंजाभाऊ दादा झिंजाड, माननीय शंकर झिंजाड दादा, वर्ंगवाडी 11. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद आदरणीय नवनाथ साबळे सर, धन्यवाद मार्गदर्शक सन्माननीय नरेश डोमे सर, धन्यवाद आदरणीय दीपक मंडले सर. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. स्थानिक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पलीकडच्या बाजूला सन्माननीय संजय गोविंद गायकवाड हे देखील उपस्थित आहेत. आता जो जो व्यक्ती मैदानावरती दिसतोय सगळ्यांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्नच असतो, परंतु नजर चुकीनं जर कोणाचा उल्लेख राहिला, आता मंडळाचे बरेचसे सदस्य आहेत त्यांनी देखील माझ्यापर्यंत कळवायचे कोण कोण मैदानावरती गावातील उपस्थित आहेत. बाहेरून आलेल्या क्रिकेट रसिकांची माहिती या पोहोचवायची आहे. तालुक्यातील आपण पाहतोय एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेची मात्र ओळख आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची बिर्याणी मला वाटतं वडजिराचे जे आपले आचार्य आहेत गणेश आचारी यांच्या माध्यमातून मात्र बनवली गेलेली आहे. जे कोणी जेवणाचं बाकी असेल ना, घरी न जाता या ठिकाणी जेवण उपलब्ध आहे आणि सगळ्यांना सायंकाळच्या सत्रात देखील चुलबन आमंत्रण आहे. मंडळाचे सदस्य सन्माननीय अनिल झिंजाड यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी देखील अन्नदान आहे आणि पंचपक्वान्न जेवण आहे. त्या ठिकाणी मात्र आपण उपस्थित राहायचे. सगळ्यांना चुलबन आमंत्रण असेल. गावातील सर्व ग्रामस्थ अनिल शेठ गीताभाऊ झिंजाड यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे. सगळ्यांना चुलबन आमंत्रण नक्की ठिकाणी असेल. सामन्याला होते सुरुवात. आपण पाहतोय पहिला चेंडू शतरक्षक करेल, चेंडूचा पाठलाग त्या ठिकाणी या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये, धावा मिळतील 2. आनंदवाडी टायगर्स विरुद्ध वर्ंगवाडी 11 ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आनंदवाडी टायगर साठी या डू ऑर डाय मॅच आहे, कारण की 2 मॅच यापूर्वी मात्र गमावलेल्या आहेत, परंतु क्षमता आहे लढण्याची, क्षमता आहे संघर्ष करण्याची. संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून नक्की संबोधलं जातं. पहिलं षटक टाकण्यासाठी वल्लभ काने, एक जिद्दी खेळाडू म्हणून वल्लभ कानेची ओळख आहे. कळसगावचा सितारा आहे. दरम्यान आपण पाहतोय पंकज कडून थोडीशी चूक, त्या ठिकाणी या आणखीन एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. स्वप्नील त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर धावा आहेत 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भास्करांना मात्र निवांत आहेत. कालच 2 मॅच त्यांच्या टीमनं मात्र जिंकलेल्या आहेत. संघाची ज्यावेळेस निवड झाली ना प्रतीक, त्यावेळेस मळगंगामध्ये माझं नाव होतं, परंतु इकडून तिकडून आनंदवाडीमध्ये गेलं, त्यानंतर महाराजामध्ये आलं. त्या संदर्भात देखील एक किस्सा आहे. पप्पू कुठे आहेत? IPL चालू आहे. पंजाबमध्ये एक खेळाडू आपण खेळताना पाहिला, सुशांत सिंग. या खेळाडूला आपण पंजाबमध्ये नक्कीच खेळताना पाहतोय. लिलाव प्रक्रिया ज्यावेळेस पार पडली ना, 2 सुशांत सिंग होते आणि अगदी वेगळा सुशांत सिंग पंजाब किंग्स 11 या टीमनं मात्र जो निवडला, शशांक सिंग, वेगळाच खेळाडू मात्र निवडला. त्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की हा खेळाडू आम्हाला नको आहे, परंतु काय जबरदस्त फलंदाजी करतोय शशांक सिंग आपण या ठिकाणी पाहतोय. हो प्रतीक सर, ज्या प्लेट्स आहेत त्या पाठीमागे नक्कीच टाकायच्या आहेत. आपण पाहतोय सन्माननीय सुनील शेठ शंकर चौधरी उपस्थित आहेत. आपलंही स्वागत. अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह, प्रत्येक वर्षी फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी असतं. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिला तर मात्र 4 धावा.
जी टीम फायनल मारते ती आमचीच असते. आता सगळ्या टीम माझ्याच आहेत. ज्याची राहील दमदार कामगिरी तोच वाजवेल विजयाची तुतारी. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र 4 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. हे राजकीय वाक्य नाही, कालच सांगितलंय. दरम्यान मात्र आपण पाहतोय हा फटका चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ पोहोचलाय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर अपील केलंय, जोरदार अपील आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. संघर्ष पेटलाय. कोण जिंकणार ही मॅच याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र लागून आहेत. सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते यांचं गारखिंडी नगरीमध्ये हार्दिक स्वागत. आमचे गुरुवर्य कैलासवासी सीतारामदादा चौधरी, सर्व समालोचकांचे गुरुवर्य, त्याचबरोबर दिलीपराव म्हस्के, तालुक्याचं क्रिकेट मोठं करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्याचबरोबर संदीप पाटील वराळ यांचंही फार मोठं योगदान. सलग 11 वर्ष सहकार महर्षी चषक आपण निगोज या ठिकाणी पाहिला आणि तालुक्यातील क्रिकेट नेहमीच तालुक्यात प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि निगोज गावचे सरपंच स्वर्गीय संदीप पाटील वराळ यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेटची स्पर्धा मात्र आपण आयोजित केलेली आहे. आणि 7व्या पर्वात पदार्पण नक्कीच आपण या ठिकाणी केले. मोठ्या थाटामाटात या ठिकाणी ही क्रिकेटची स्पर्धा जी चालू आहे. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र 4 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू आहे. उन्हाचा कडाका आहे, तडाका आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि यानंतरची जी मॅच असेल अष्टविनायक मित्र परिवार आणि मळगंगा फायटर्स दोन्ही टीमनं ताबडतोब नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पंच जो निर्णय देतील तो शेवटचा असेल, सगळ्यांना मान्य करावं लागेल. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिल्या तर धावा आहेत 8 धावा स्कोर कार्ड वरती. धीरज काय झालं? चला वेळ वाचवा, वेळ कमी आहे. दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतोय 9 मॅचेसचं नियोजन आज या ठिकाणी आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं मात्र या मैदानावरती येण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यांना आपण आमंत्रण दिले. कार्ल महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांतजी शेटे सर, आज देखील महाराष्ट्राचा बुलंद आवाज अलंकारिक शब्दांचा खजिना आमचे मार्गदर्शक नरेश डोमे सर. आणि प्रत्येक वर्षी 3ही दिवस अतिशय व्यस्त कार्यक्रम असून मी मात्र स्पर्धेला उपस्थित राहणार. आदरणीय दीपक मंडले सर हे देखील मात्र उपस्थित झालेत आणि 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण. हे पहा, पंच निर्णय देऊ शकतात, पंच निर्णय माघारी घेऊ शकतात. पंच जो निर्णय देईन तो अंतिम असेल. पंचांना सर्व अधिकार दिलेले आहेत आपण. चला बाकीच्यांनी काही बोलू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. काय झालं पप्पू शेठ, रोट्या नाही आहेत का? कालही कोणताही रिव्ह्यू वापरला नाही. ऑनफिल्ड पंचांना वाटलं रिव्ह्यू घ्यायचा तर ते घेऊ शकतात. बाकी खेळाडूंचा ऐकून कोणताही रिव्ह्यू घेतला जाणार नाही. चला चालू करा. हा निर्णय देतील पंच, फायनल निर्णय काय असेल. हा तिसरे पंच पाहतील, बाकी संयोजक काही येणार नाही, कोणीच येणार नाही. तिसरे पंच गुंड सरिया नियम राहणार.
कारण की मी देखील महाराष्ट्रभर क्रिकेटच्या स्पर्धा करत असतो नवनाथ सर, परंतु अशी कोणती स्पर्धा नाही वर्षभर चर्चा राहते. या वर्षाचा चषक संपल्यानंतर पुढच्या वर्षाची चर्चा नक्कीच चालू होते. प्रतीक शेठ चौधरी धन्यवाद देईन. अगदी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून फार मोठी प्रसिद्धी या क्रिकेटच्या स्पर्धेला देण्याचं त्यांचं देखील फार मोठं योगदान आहे. आमचे अध्यक्ष देखील फार मोठे कष्ट मेहनत घेत आहेत. सुशांतदादा शिंदे अर्थात शिवलिंग नेते नावानं नक्कीच त्यांची देखील ओळख आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 8 धावा स्कोर कार्ड वरती आहे. TN असेल, अजय चौधरी असतील, अनिल गीताभाऊ जिंदाड असतील, कितीतरी नाव आहेत. हा केळी आलेले आहेत सगळं, म्हणजे नक्की काय काय हा ते संध्याकाळच्या सत्रामध्ये. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 8 धावा. पप्पू शेठ चौधरी रॉयल दूध उत्पादक स्वतः टेम्पो मध्ये बसलेले आहेत. त्याचबरोबर भरत शेठ चौधरी ते स्वतः त्या ठिकाणी मात्र वाढण्यासाठी बसलेले आहेत. सगळ्यांना पुरेल याची काळजी ते नक्कीच घेतील. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 8 धावा. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 1 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. रंगीत कॅप्टनली क्रिकेटची स्पर्धा आहे. जगभरात लाईव्ह प्रक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र चालू आहे. GPL गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक कालपासून चालू झाले. 3 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा आहे. कोणी कोणी शुभेच्छा दिल्यात नवनाथ सर या क्रिकेटच्या स्पर्धेला. कृष्णा सातपुते टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, रणजी खेळाडू विजय पावले, त्यानंतर ओमकार देसाई मुंबईतील नक्कीच एक स्टार नाव आहे. अनेक नाव आहेत. बबलू पाटील असतील, VS मामा शेवटच्या दिवशी येणार आहेत. VS मामा, माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा, मुक्काम पोस्ट तिनेवाडी खेड, राजगुरू नगर, शेवटच्या दिवशी ते देखील मामा उपस्थित राहणार आहेत. उल्हास मामा कामटे यांचे मिलियन मध्ये नक्कीच फॉलोअर्स आहेत. भूषणच्या प्रत्येक विकेटसाठी विशाल पंडित दाजी यांच्या वतीनं पारितोषिक 100 रुपयांचं. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. भूषण गायकवाड गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. मारा करण्यासाठी भूषण सज्ज होताना पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक जो खेळाडू आहे संदीप गायकवाड. काल ज्याचा बहरदार खेळ नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला. मला वाटतं एका ग्रुपवरती विषय चढला होता प्रतीक चौधरी यांनी, ही काय गायकवाड प्रीमियर लीग आहे काय GPL. अनेक गायकवाड आहेत. संदीप गायकवाड आहे, बंटी गायकवाड आहे, त्यानंतर मात्र धीरज गायकवाड आहे. आमची संपूर्ण गायकवाड कंपनी आनंदवाडी टायगर्स महाराजा या दोन्ही टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. GPL म्हणजे गायकवाड प्रीमियर लीग काय, हा देखील नक्कीच प्रश्नचिन्ह नक्कीच समोर आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 9 धावा. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. सचिन गायकवाड देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा भूषण गायकवाड गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. हा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम टाकलाय भूषण गायकवाडनं. डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरची मॅच मळगंगा फायटर्स आणि अष्टविनायक मित्र परिवार या 2 टीमच्या दरम्यान. चला दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब उपस्थित राहणं गरजेचं आहे. ओ अप्रतिम चेंडू टाकलाय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावा 9. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी जारी आहे. चांगली गोलंदाजी भूषण गायकवाडची या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आनंदवाडीसाठी करो या मरो डू ऑर डाय ही मॅच. 2 सामने गमावलेत परंतु क्षमता आहे 3ही मॅच उर्वरित जिंकण्याची आपण या ठिकाणी पाहतोय. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. गायकवाडांचा उल्लेख करत होता. सुशांत गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पारनेर तालुक्यातील एक स्टार नाव दत्ता यांच्या बरोबर मला वाटतं काही दिवसापूर्वी जेवण्याचा योग आला. दत्ता कुर्डे यांनी सांगितलं की सध्या तालुक्यातील खेळाडू जो स्टार आहे सुशांत गायकवाड, आणि आपण पाहतोय या ठिकाणी सुशांत गायकवाड यांचं देखील आगमन. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चेंडू भूषण गायकवाड
आपल्या भात्यातील एक एक अस्त्र नक्की सोडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. विशेष म्हणजे समोर संदीप गायकवाड सारखा आयकॉन उभा असताना भूषण गायकवाड गावातील हा खेळाडू जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. रोखून ठेवतोय, जखडून ठेवतोय, पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी भूषण गायकवाड करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी होईल सज्ज भूषण गायकवाड. लोअर फुल टॉस. आता मात्र केले आक्रमण. दे घुमाके उत्तुंग षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 16 धावा. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी या प्रगती पथावरती चालू आहे. विक्रमदादा चौधरी देखील आहेत आमचे मार्गदर्शक. मला वाटतं काल नव्हते विक्रमदादा, आज उपस्थित झालेले आहेत. व्यस्त कार्यक्रम असतो आणि मंडळाला नेहमीच मार्गदर्शन लाभतं विक्रमदादा चौधरी यांचं. नुकताच वाढदिवस देखील संपन्न झालाय. आमच्या शिवझुंजार मित्रमंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या ज्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. दत्ता चौधरी असतील, विक्रम चौधरी असतील, आमचे गोकुळ भाऊ चौधरी असतील. नेहमी मंडळाला कोणतीही मदत लागू, संदीपदादा जिंजाडा असतील, सगळ्यांचं फार मोठं योगदान असतं. ही सगळी मंडळी गावची स्पर्धा म्हणून आज मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 16 धावा धावपलकावरती ज्या पाहायला मिळतात. धीरज गायकवाडनं चेंडू हातामध्ये या ठिकाणी जो घेतलाय. अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत, अनेक प्रेक्षक मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती उपस्थित आहेत. आणि या सामन्याचा टॉस संपन्न या ठिकाणी होईल. सन्माननीय लक्ष्मण दादा उजगरे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होती. लक्ष्मण दादा उजगरे मंडळाला फार मोठं योगदान उजगरे कुटुंबियांचं. रामदास शेठ उजगरे असतील, लक्ष्मण दादा उजगरे असतील, आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत असेल. आपल्या शुभ हस्ते होतोय टॉस. समोर जर पाहिलं तर मात्र हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होते ऍड. भूषण क्षीरसागर मॅन फ्रॉम टाकळी डोकेश्वर. टाकळी डोकेश्वर गावचे जास्तीत जास्त खेळाडू गारकिंडी प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतात. अनेक खेळाडूंचा उल्लेख करता येईल. सुशांत गायकवाड आहे, धीरज गायकवाड आहे, त्यानंतर अमोल अल्हाट आहे, भूषण क्षीरसागर आहे, ओमकार उदावंत हा खेळाडू देखील खेळणार होता, परंतु काही कारणास्तव त्याला ठिकाणी येता आलं नाही. मळगंगा टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे. प्रत्येक सामना लाईव्ह पाहतात आमचे परम मित्र मयूर मते. महाराजा फायटर्स मध्ये त्यांना देखील आयकॉन म्हणून समाविष्ट करून घेतलं होतं आणि या स्वतः आजारी आहे. यापुढे जाऊन सांगेल ICU मध्ये आहेत, परंतु त्या ठिकाणाहून मात्र लाईव्ह प्रेक्षेपण पाहतायत. मयूर मते यांना देखील मी धन्यवाद देईल. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. भूषण क्षीरसागर ऑन स्ट्राईक. याच बरोबर आकाशाचे वेद झेल टिपला जातोय, पाहायला मिळते विकेट. भूषण क्षीरसागर बॅक टू द पॅव्हेलियन. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू थँक्यू. मंडळाचे मार्गदर्शक आमचे संपतदादा पोखरकर देखील उपस्थित आहेत. स्पर्धा चालू होण्याच्या आदल्या दिवशीच त्यांची आमची भेट झाली. त्यांनी सांगितलं 1 ओव्हर 5,000 रुपये देणार, 1 ओव्हर टाकू द्या. मच्छिंद्र शेठ निमसाखरे वेदांत कार्गो मुव्हर्स 1 ओव्हर टाकू द्या, 5,000 रुपये देतो तुम्हाला, 1 ओव्हर टाकू द्या. म्हणजे ही सगळी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 18 ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धीरज गायकवाड गोलंदाजी मार्क वरती असेल सज्ज. काट्याची टक्कर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे चालू आहे. कोण जिंकणार ही मॅच, कोण जिंकणार हा सामना, सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत.
अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. गणेश बोरुडे मैदानाच्या आतमध्ये, दत्तादादा चौधरी उपस्थित आहेत. मंडप सौजन्य, फक्त एक फोन, प्रत्येक वर्षी एक फोन करायचा. दत्तादादा फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र त्यांचं जे असतं. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय, सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावा 19, ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. यानंतर पुन्हा एकदा अष्टविनायक मित्र परिवार आणि मळगंगा या दोन टीम आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 3 चालू असताना धावा 19 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. फायटिंग शेवटपर्यंत होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. धीरज गायकवाड गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज, तयार. लोअर फुल टॉस, त्यावरती केलाय प्रहार, त्यावरती केलंय आक्रमण. बिग हिट, बिग सिक्सर, षटकार, 6 धावा. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू. संदीप गायकवाड हा आयकॉन याच वर्षी आपण समाविष्ट करून घेतलाय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना जो पाहायला मिळतोय. डावखुरे हाताचा तेजपुंज तारा संदीप गायकवाड. धीरज गायकवाड यांच्यावरती केलेलं आक्रमण. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, हा चेंडू तेज तर्रार माराय अपील केलंय आणि याच बरोबर पाहायला मिळते विकेट. जल्लोष, आनंद. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू, थँक्यू. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र मंडळाचे मार्गदर्शक, जिथे कमी तिथे आम्ही असं असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय उद्धव शेठ चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झाले. उद्धव शेठ चौधरी यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय सोपानदादा चौधरी मंडळाचे मार्गदर्शक उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धाबा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 25 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय संभाजी शेठ चौधरी हे देखील या ठिकाणी उपस्थित. संभाजी, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. तप्त ऊन, उन्हाचा कडाका, परंतु ऊन असो की पाऊस, क्रिकेट बंद व्हायला तयार नाही. गारकिंडी गावचं फार मोठं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये आहे. हे आपलं जुनं मैदान आहे. याच ठिकाणी अनेक क्रिकेटच्या स्पर्धा मात्र आयोजित केल्या जायच्या. त्यानंतर मैदानाची जागा आपण चेंज केली होती. पुन्हा एकदा याच मैदानावरती गेली 7 वर्ष गारकिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषकाचं मात्र आयोजन केलं गेलं आणि ते यशस्वीरित्या संपन्न केलं. शिवझुंजार कला क्रीडा नवरात्र उत्सव मंडळ गारकिंडी यांनी. धीरज गायकवाड गोलंदाजी मार्कवरती मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. सोपानदादा चौधरी यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन. मंडळाचे मार्गदर्शक आहेत सोपानदादा, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धाबा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 25 धाबा धावफलकावरती ज्या पाहायला मिळतात. फायटिंग या ठिकाणी चालू आहे. ज्या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत, वरंगवाडी 11 आणि आपण पाहतोय आनंदवाडी टायगर्स, या दोन टीमच्या दरम्यान घमासान आणि प्रचंड मोठा संघर्ष जारी आहे. वरंगवाडी टीमने एक मॅच जिंकली आहे. दुसऱ्या बाजूने मात्र आनंदवाडी टायगर्सच्या टीमनं 2 मॅच गमावलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी डू ऑर डाय ही लढत नक्कीच असेल आणि क्षमता आहे, लढण्याची क्षमता आहे, जिंकण्याची. कोण ही मॅच जिंकणार, येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. सामन्याचं समीकरण तयार झाले. शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धाबा, 25 धाबा 12 चेंडू. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. प्रत्येक मॅच शिवझुंजार चषकातील मात्र रंगलेली आहे. ही लढत देखील रंगणार आहे. हा सामना देखील रंगणार आहे. यात कोणत्या प्रकारची शंका नाही. बोला काय भूषण.
कुठे टियन अनिल प्रतीक आहे समोर, बोला. चला बी कंटिन्यू. सगळ्या शंकांचं निरसन, उत्तर प्रतीक चौधरी. प्रतीक शेठ निवृत्ती चौधरी, एक चांदीचं ब्रॅसलेट त्यांच्या माध्यमातून देखील या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आणि फार मोठे कष्ट घेतलेत, मेहनत घेतली क्रिकेटची स्पर्धा त्यांनी यशस्वी करण्यासाठी. वेळ देणारे खूप महत्त्वाचे असतात. आता शिवझुंजार मित्रमंडळातील प्रत्येक संयोजकांनी कष्ट घेतलेत आणि त्यांच्या कंपनीमध्ये टीम लीडरवरून नक्कीच त्यांची नियुक्ती आता टीम मॅनेजर म्हणून नक्कीच झाली आहे. त्यांना देखील खूप शुभेच्छा असतील प्रतीक चौधरी यांना. व्यासपीठावरती त्यांचं नुकतंच शुभ आगमन होतंय. जिथं कमी तिथं आम्ही असं असणारं व्यक्तिमत्व, मंडळाला नेहमीच फार मोठं आर्थिक योगदान देणारे उद्धव शेठ चौधरी यांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडू 25 धावा. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय, स्वप्नील बोरुडे, स्वप्नीलचे पिताश्री देखील आमचे बोरुडे दाजी सामन्याचा आनंद व्यासपीठावरून घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडू 25 धावांची गरज. ओ हा चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक येईल चेंडूवरती सिंगल घेतली, एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केलाय, परंतु दुसऱ्या बाजूला नकार त्या ठिकाणी मात्र जो दिला गेलाय. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 26 धावा धावफलकावरती आहे. आज दिवसभर ज्यांचं सुमधुर समालोचन तुम्ही ऐकसाल, आमचे मार्गदर्शक सीताराम दादांनंतर ज्यांचं फार मोठं मार्गदर्शन ज्यांना आम्हाला लाभलं, नरेशजी डोमे सर आज मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. अलंकारिक शब्दांचा खजिना आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर सरांचं समालोचन आपण ऐकतो. नरेश डोमे सरांचं देखील गारखिंडी नगरीमध्ये असेल स्वागत. स्कोर कार्डवरती धाबा 26. आदरणीय दीपक मंडले सर देखील काही काळ या ठिकाणी मायक्रोफोनवरती येतील. मंडले सरांची जन्मभूमी आहे गारखिंडी. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिला तर मात्र 26. अर्थात आता चेंडू शिल्लक असतील 10 आणि बनवायच्या धावा 24. 10 चेंडू 24 धावा. 24 धावा 10 चेंडू. फायटिंग आहे, संघर्ष आहे. कोण जिंकणार ही मॅच, सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लागून आहे. 10 चेंडू जर पाहिलं तर मात्र या ठिकाणी सन्माननीय सोपान दादा चौधरी यांच्या वतीनं समालोचनासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. सोपान दादा यांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करील. क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे सोपान दादा. स्कोर कार्डवरती धावा 26 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक चालू आहे. 4थं षटक. यश मिळवायचे आणि यश मिळवण्याच्या उद्देशानं प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वासा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. जो अप्रतिम खेळ करेल तो मात्र विजय पताका मैदानाच्या आतमध्ये फडकवताना आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एका बाजूला आहे वरंगवाडी 11, दुसऱ्या बाजूला आनंदवाडी टायगर्स आणि या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चालू आहे घमासान आणि संघर्ष. दोन्ही टीम जर पाहिल्या, वरंगवाडी 11 संघ जर पाहिला तर सन्माननीय शंकरदादा झिंजाड दादा, सन्माननीय मांजाभाऊ दादा झिंजाड, सन्माननीय नितीनभाई झिंजाड यांच्या मालकीची टीम. तर दुसऱ्या बाजूला आनंदवाडी टायगर्स टीम जर पाहिली, हो हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला, कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येईल. सन्माननीय स्वप्नील गायकवाड, सन्माननीय संतोष शेठ शिरोळे, सन्माननीय आकाश गायकवाड यांच्या मालकीची टीम आणि या दोन टीमच्या दरम्यान चालू आहे एक महत्वपूर्ण मॅच. धाबा स्कोर कार्डवरती 27. षटक क्रमांक चालू आहे 4थं षटक. सन्माननीय सुशांत शिंदे अध्यक्ष, आपण संपर्क करा प्रतीक दादा चौधरी यांच्या बरोबर. 4थं षटक चालू आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम टाकला गेलाय. गणेश बोरुडे उजव्या हाताने खेळू शकतो, डावखुऱ्या हाताने देखील फलंदाजी नक्कीच करू शकतो असा असणारा हा खेळाडू. स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप हे दोन फटके जास्तीत जास्त खेळताना नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतो आहे.
आता स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप हे दोन फटके जर पाहिले, आवाज मात्र फार मोठमोठाले नक्कीच आपण पाहतोय. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं. आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि बनवायच्या धाबा 23. 6 चेंडू 23 धाबा, 23 धाबा 6 चेंडू. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. स्वप्नील गायकवाड संघ मालक आहेत. आनंदवाडी थोडेसे संघाच्या कामगिरीवरती नक्कीच खुश असतील स्वप्नील गायकवाड. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती आहे. 27 27 धावा धावफलकावरती. परंतु मॅच आहे, क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाचा निर्णय देणं फार कठीण असतं. मारा करण्यासाठी गोलंदाज होईल सज्ज. अजयदादा चौधरी देखील आहेत. फार मोठं योगदान ही क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्या पाठीमाग. मुंबईमध्ये असताना फार मोठी धावपळ. संदीप शेठ झिंजाड हे नाव नक्कीच विसरता येणार नाही. मुंबईमध्ये असताना सगळं ट्रॉफी आणायला जायचंय, कपडे आणायला जायचंय. संदीप शेठ झिंजाड सगळ्यात मोठं योगदान संदीप शेठ झिंजाड यांचं देखील या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र आमचे दत्ता शेठ झिंजाड बाजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सांगितलं विक्रमदादा चौधरी, दत्ता शेठ चौधरी, संपत भाऊ पोखरकर, संदीप शेठ झिंजाड. फार मोठं योगदान या सगळ्यांचं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा सातत्यानं चालू आहे. चेंडू सीमापार, खणखणीत चौकार. भूषण गायकवाड यांच्यावरती आक्रमण. पाहुणी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय बाबा. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय बाबा. नवनाथ शेठ निमसागरे देखील उपस्थित आहेत. आता ही सगळी नावं मी घेतोय, परंतु एखादं नाव चुकून राहून जाईल. सुजित शेठ पोखरकर आपण पाहतोय खजिनदार आहेत मंडळाचे. आपलंही मात्र स्वागत असेल का? तो सगळा कार्यक्रम होतो त्यानंतर आम्ही नाही आठवलो का? अरे पण एक माणूस कोण ना कोणाला आठवणार आहे. कोरोना योद्धा सुजित शेठ पोखरकर. भूषणनी जर सामना जिंकवला तर 500 रुपये रवींद्र गायकवाड यांच्या वतीनं. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धाव फलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 32 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक 5 चेंडू 18 धावांची गरज. भूषणनं जर सामना जिंकवला तर रवींद्र गायकवाड यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. दरम्यान मात्र आपण पाहतोय भूषण अप्रतिम गोलंदाजी आहे. यष्ट्या उडवल्यात पाहायला मिळेल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू. भूषणनं जर सामना जिंकवला तर स्वप्नील शेठ गायकवाड संघ मालक यांच्या वतीनं 500 रुपये. मॅच जिंकण्यासाठी फार मोठी तगमग स्वप्नील गायकवाड यांची देखील. मी ज्या दिवशी आलो ना, मुंबईला गेले होते कपडे आणायला टीमचे. टीमनं फक्त खेळावं, पाहिजे तो खर्च केला जाईल असे संघ मालक आहेत स्वप्नील गायकवाड. नकुल गायकवाड काय भूषणनं जर सामना जिंकवला 100 रुपये. बालच्या हात आहे. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी मात्र भूषण गायकवाड गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. हो, हा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. भूषण गायकवाड सुरेख गोलंदाजी करतो आहे. 3 चेंडू 18 धावा म्हणजे लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकावे लागतील. आज नाव चमकलंय प्रवीण गावडे यांचं. आपण पाहतोय त्यांना समोर. जबरदस्त खेळ. टेनिस बॉल क्रिकेटचा क्रिस गेल प्रवीण गावडे.
जबरदस्त खेळ आज दिवसभर मात्र त्यांचा राहिलेला आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते, एक शतरक्षण सुरेख आहे, 2 नावं मिळतील. आप नाही चलेगा एक्का दुक्का. तब्बल 2700 रुपयांचं पारितोषिक प्रवीण गावडे यांना मात्र जे मिळाले. गारकिंडी गाव जाणकार क्रिकेट रसिक या ठिकाणी आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारे सगळे चाहते आहेत आणि त्याचमुळं या ठिकाणी मात्र ही क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक वर्षी. रवींद्र गायकवाड 500 रुपये मात्र जमा केलेले आहेत भूषण गायकवाड यांच्यासाठी. खऱ्या अर्थानं महाराजाचे ते संघ मालक आहेत, परंतु आनंदवाडी टायगर्सच्या टीमला देखील रवींद्र गायकवाड प्रोत्साहन देत आहेत. त्यांचं देखील मी या आभार नक्कीच व्यक्त करेल. काय एकमेकांनी एकमेकांना प्रोत्साहन करणं गरजेचं असतं. क्रिकेट खेळ आहे. भास्करांना जिंजाड आपण या ठिकाणी पाहतोय, मंडळाचे मार्गदर्शक. आणि याच बरोबर आनंदवाडी टायगर्स ही मॅच आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच विजयाचं धार. खातं खोललंय आमच्या तुफानी आनंदवाडी खेळाला आहे टायगर. आगळीच धार. आनंदवाडी टायगरचे मावळे आम्ही ठरणार विजयाचे अस्सल दावेदार. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय स्वप्नील गायकवाड, माननीय संतोष शेठ शिरोळे, माननीय आकाश गायकवाड, आनंदवाडी टायगर्स. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना, भीमराया. धन्यवाद, हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला वर्ंगवाडी 11 अजूनही आपल्याला संधी आहे, त्या संधीचं आपण सोनं करायचं आहे. सगळ्यांना संधी आहे, संधी कोणाचीच गेलेली नाही. चांगला खेळ करा, नक्कीच तुम्ही 4 मध्ये पोहोचाल. सगळ्यांना शुभेच्छा असतील. वर्ंगवाडी 11 पुढच्या मॅच मध्ये तुमचा दर्जेदार परफॉर्मन्स राहावा. आणि आनंदवाडी टायगर्स आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. सगळे संघ मालक सन्माननीय स्वप्नील गायकवाड, सन्माननीय संतोष शेठ शिरोळे, सन्माननीय आकाश गायकवाड, चांगला खेळ आपला राहिलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. विठ्ठल शेठ गायकवाड आमच्या भीमज्योत तरुण मित्र मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. चांगला खेळ संपूर्ण टीमनं मात्र या ठिकाणी या थांबा वितरण करायचे काही नका करू. थांबा डीजे डीजे धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास थांबा, एक मिनिट. साऱ्यांची कशी लगबग झाली. ट्रान्स क्रिकेट- वाजवा. थांबा, अगोदर बक्षीस वितरण करू, नंतर ट्रान्स वाजवा. या ठिकाणी भूषण गायकवाड या व्यासपीठावरती